मध्य रेल्वेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी सायनच्या समोर सायन रेल्वे स्टेशनच्या समोरचा जो ब्रिज आहे तो सध्या पाडण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काही दिवसात त्याचे तो पाडण्यात येईल। मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर वेगवेगळे जे ट्रॅफिकच्या समस्या होतील त्यावरती आता निवारण करण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळते। बेस्ट उपक्रमांतर्गत जे 22 बसची जी मार्ग आहेत तो 22 बस मार्गात लवकरच बदल करण्यात येणार आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर मध्य रेल्वेच्या या सायन रेल्वे स्थानकावरील हा ब्रिटिशकालीन जवळपास 110 वर्षांपूर्वीचा जुना उड्डाणपूल पुनर्बांधणीसाठी लवकरच हा पाडण्यात येणार आहे आणि त्यामुळे हा 22 बसच्या मार्गात बदल करण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। साधारणपणे 3 वर्षासाठी हे बदल अंमलात येणार असल्याचं पाहायला मिळते। परिणामी हजारो जे नागरिक आहेत किंवा लोक आहेत त्यांची गैरसोय होणार आपल्याला पाहायला मिळते। मध्य रेल्वेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी खरं तर हा उड्डाणपुलासाठी जागा उपलब्ध करून देणार असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे चुनाभट्टी वांद्रे कुर्ला संकुल मार्गे वळवले जाण्याची जी ट्रॅफिक आहे ती त्या ठिकाणून वळवण्यात जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीत जे मार्ग आहेत ते वळवण्यात येतील। कारण प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर धारावी सायन कुर्ला बँड्रा या ठिकाणचे हा मध्यंतरी हा पूल मध्य ठिकाणी येतो। त्यामुळे मोठी वाहतूक या ठिकाणून होत असते। त्यामुळे बेस्ट असू दे किंवा इतर वाहने असू दे त्यांचे जे मार्ग आहेत ते सध्या बदलण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एवढे आम्ही शिकवणसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।